हॅलो ट्रेडर्स, मी हर्षा तुमचं स्वागत करते धन्वी स्टॉक मार्केट अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये. जसं की आपल्याला माहिती आहे, आपण या चॅनल थ्रू कुठलाही बाय सेल होल्ड असा कुठलेही रिकमेंडेशन्स देत नाही आहोत. आपण फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी इथे काही गोष्टी डिस्कस करत आहोत. जर तुम्हाला कुठलेही ट्रेडिंग किंवा पोझिशन्स घ्यायचे असतील तर त्या तुम्ही आधी ॲनालिसिस करा, स्वतः स्टडी करा, ॲनालिसिस करा आणि मगच तुम्ही तुमच्या पोझिशन्स घेऊ शकता. धन्वी स्टॉक मार्केट अकॅडमी यूट्यूब चॅनल कुठल्याही प्रकारचा तुम्हाला रिकमेंडेशन्स नाही देत आहे की कॉल बाय पुट, कॉल बाय सेल होल्ड अशा कुठल्याही प्रकारचे रिकमेंडेशन्स देत नाही आहेत. लेट मी क्लिअर फर्स्ट थिंग. आता आपण आपल्या मेन चार्ट्सकडे, मेन डिस्कशन्सकडे वळतो. सो आजचं जे डिस्कशन आहे ते सुरू करण्याआधी आपण परवाच्या मार्केटचं म्हणजेच फ्रायडेच्या मार्केटबद्दल थोडंसं डिस्कशन करून घेऊयात. सो फ्रायडेचं मार्केट जर आपण बघितलं तर ते तुम्हाला पूर्णतः डाऊन ट्रेंड आपल्याला बघायला मिळाला. 4 ऑक्टोबर फ्रायडेला पूर्ण डाऊन ट्रेंड आपल्याला बघायला मिळाला. मग ते निफ्टी असू देत किंवा बँक निफ्टी, याच्यामध्ये तुम्हाला एक डाऊनफॉल बघायला मिळाला होता. सो त्याआधी आपण FIDIS डेटा जो आहे, जो ॲक्टिव्हिटीज आहे त्याबद्दल थोडंसं डिस्कस करूयात. सो बेसिकली आपण जर पाहिलं 4 ऑक्टोबरला म्हणजे फ्रायडेला जे आहे FISने कॅश मार्केटमध्ये आपल्याला जवळजवळ 9,896 करोड्सची सेलिंग करताना आपल्याला FIS दिसला आहे. त्याचा इम्पॅक्ट आपण म्हणू शकतो की आपल्याला फ्रायडेला एक डाऊनफॉल बघायला मिळाला. पण जर आपण ग्लोबल मार्केटकडे वळलो तर ग्लोबल मार्केटमध्ये आपल्याला डाव जोन्स असू देत किंवा इतर ग्लोबल इंडायसेस असू देत, त्यामध्ये आपल्याला एक चांगला पॉझिटिव्ह इंडायसेस ते दिसत आहेत. म्हणजे आपण म्हणू शकतो की ग्लोबल मार्केट तर पॉझिटिव्ह होतं, पण तरीसुद्धा इंडियन मार्केट फ्रायडेला का घसरलं असेल बरे? तर याचे मुख्यतः मला 2 कारण दिसून येत आहेत. की पहिलं कारण इस्रायल आणि इराण यांच्यातल्या युद्धाची शक्यता, त्याचा जो पॅनिकनेस आहे त्यामुळे सुद्धा फ्रायडेला आपल्याला थोडा डाऊनफॉल बघायला मिळाला होता. दुसरं आणि महत्त्वाचं कारण जे मला वाटतंय म्हणजे चीनद्वारा जे काही आपल्याला सो FIDs जर आपण बघतोय तर FIने इंडियन मार्केटमध्ये फ्रायडेला खूप जास्त प्रमाणात सेलिंग करताना दिसते. तर त्याचं अजून एक कारण असंही असू शकतं की चायनाने एक मॅसिव्ह स्टिम्युलस पॅकेज डिक्लेअर केलेलं आहे आणि त्यामुळे FISची जी काही आहे इथे सेलिंग होऊन हा जो संपूर्ण फंड आहे हा डायव्हर्सिफाईड किंवा आपण म्हणू शकतो की या फंडचं डायव्हर्जन्स आपल्याला चायना मार्केटच्या या न्यूजमुळे चायना मार्केटकडे वळलेलं दिसतं आहे. सो त्यामुळे ग्लोबल मार्केट जरी पॉझिटिव्ह असलं तरीसुद्धा फ्रायडेला आपल्याला थोडासा का होईना डाऊनफॉल बघायला मिळालं. सो त्याच्या मागचे ही 2 रिझन्स मला इथे नमूद करावीशी वाटली. आता आपण वळूयात आपल्या इंडेक्सकडे. सो सगळ्यांना निफ्टी आणि बँक निफ्टी ह्याच्याबद्दल ॲनालिसिस करण्यात एक क्युरिओसिटी असते किंवा एक प्रत्येकाला सवय असते की मला मार्केट ॲनालिसिस करायचं, सो मला इंडायसेस म्हणजे निफ्टी आणि बँक निफ्टीबद्दल ॲनालिसिस केलं पाहिजे. सो सगळ्यात पहिले आपण निफ्टीबद्दल बोलूयात. आता निफ्टीबद्दल जर सांगायचं झालं तर ही 25,050 ही जी काही लेवल्स आपण इथे बघू शकतो आहे, सो ही एक की लेवल आहे. सो मंडेला आता या सगळ्या आपण मगाशी जे डिस्कस केलं की FIने फ्रायडेला बऱ्यापैकी सेलिंग केली होती, मार्केटमध्ये सेल केला होता आणि ग्लोबल मार्केट पाहिलं तर पॉझिटिव्ह होतं. ओके. आणि हे जे सेलिंग आहे याच्या मागची 2 कारणं आपण इथे नोट डाऊन केली होती की इस्रायल आणि इराण ह्यांच्यातली युद्धाची जी शक्यता आहे त्याच्यामुळे तो डाऊनफॉल बघायला मिळाला आहे. आणि दुसरी म्हणजे चायनाने जे मॅसिव्ह स्टिम्युलस पॅकेज डिक्लेअर केलं आहे त्यामुळे FISचा जो फंड आहे तो डायव्हर्जन्स ऑफ फंड आपल्याला तिथे बघायला मिळालं. हे डायव्हर्जन्स जे आहे FISचे इकडे सेलिंग करून त्यांनी चायना मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केल्याचं आपल्याला इथे दिसतं आहे, बघायला मिळतं आहे. सो याचा जो इम्पॅक्ट आहे
तो जर आपण नीट अभ्यासला तर आपल्याला मंडेला गॅप अपची शक्यता आहे. सो मार्केट मंडेला म्हणजेच उद्या गॅप अपने ओपन होण्याची शक्यता आहे. आणि जर तो गॅप अपने ओपन झाला तर 25,200 ही एक त्याला रेझिस्टन्स ठरणार आहे. कारण तुम्ही जसं प्राइस ॲक्शन्सने किंवा चार्ट्सवर तुम्ही बघू शकताय, अगदी 5 मिनिट्सचा चार्ट आहे. तुम्ही वेगवेगळ्या टाईम फ्रेमवर सुद्धा हे लेवल्स चेक करू शकता. सो 25,200ची ही लेवल जी आहे ही एक इमिजिएट रेझिस्टन्स म्हणून आपल्याला बघायला मिळू शकते. त्यानंतर 25,050 ही एक की लेवल आहे. त्याच्यावरती जोपर्यंत मार्केट आहे तोपर्यंत आपल्याला थोडासा अपट्रेंड बघायला मिळू शकतो एक केस. आणि जर तो 25,200ची लेवलपर्यंत गेला आणि तिथून जर आपल्याला रिव्हर्सल ट्रेंड बघायला मिळाला तर तो त्याच्या खाली जो आहे 24,800 ते 830 याच्या दरम्यान एक आपल्याला सपोर्ट बघायला मिळतो आहे. सो या सपोर्टवरून तो पुन्हा निफ्टी बाउन्स करण्याची शक्यता आहे. आणि जर का निफ्टी 24,830 ते 800च्या दरम्यान सपोर्ट आहे, एक रिव्हर्सल आपल्याला तिथे बघायला मिळू शकतो. आणि जर त्याखाली उद्याची म्हणजे मंडेला जर आपल्याला 24,800च्या खाली जर क्लोजिंग झाली मंडेला तर तिथून आपल्याला अजून जास्त एक 24,400पर्यंत ते 24,000पर्यंत सुद्धा डाऊनफॉल बघायला मिळू शकतो निफ्टीमध्ये. आता वळूया आपण बँक निफ्टीकडे. बऱ्याच जणांचा हा फेवरेट इंडेक्स आहे. सो बँक निफ्टीमध्ये सुद्धा 51,500 ही एक की लेवल आपल्याला बघायला मिळते आहे. आणि या लेवल्सच्या वरती जर तो सस्टेन झाला मंडेला तर आपल्याला 51,840 ते 50 ही लेवल बघायला मिळू शकते. आणि तिथून बा 51,840 ओके ह्याच्यावरती जर क्लोजिंग आपल्याला बघायला मिळाली तर आपल्याला 52,350 ते 400पर्यंत सुद्धा आपल्याला बँक निफ्टी मूव्ह करताना दिसू शकतो. आता आपण काही स्टॉक्सचे ॲनालिसिस जाणून घेऊयात. सो बेसिकली पहिला जो स्टॉक आपण इथे डिस्कस करतो आहे, मी पुन्हा एकदा क्लिअर करते, मी कुठल्याही पद्धतीचं तुम्हाला बाय सेल और होल्ड असं रिकमेंडेशन्स करत नाही आहे. आपण फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी हे डिस्कशन्स करतो आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने ॲनालिसिस आणि स्टडी करून तुमच्या पोझिशन्स घेऊ शकतात. आम्ही कुठलेही रिकमेंडेशन्स करत नाही आहोत. सो सगळ्यात पहिले आपण मुंजल ऑटो जो आहे हा स्टॉक डिस्कस करतो आहे. याच्या वीकली चार्ट्समध्ये आपल्याला एक वीकली चार्ट्समध्ये 72 म्हणजे 72 ही एक लेवल खूप लाईक 2021पासून तुम्हाला हा एक रेझिस्टन्स होता. आणि हा रेझिस्टन्स ब्रेक झाल्यानंतर तो पुन्हा 114पर्यंत गेला होता. आणि तिथून तो खाली पुन्हा या लेवलला रिटेस्ट होऊन तो पुन्हा अपट्रेंडमध्ये आपल्याला बघायला मिळाला होता. सो यालाच तुम्ही जर आता डे कॅन्डल्समध्ये जर तुम्ही ॲनालिसिस कराल तर पुन्हा हाच पॅटर्न आपल्याला फॉर्म होताना दिसतो आहे की त्याने एक ब्रेकआउट दिला आहे आणि तो आत्ता रिटेस्ट करतो आहे. 114 ते 115 या लेवल्सला तो रिटेस्ट करताना दिसतो आहे. आणि जर तुम्ही कॅन्डलस्टिक्स पॅटर्नसुद्धा फॉलो करत असाल तर तुम्हाला इथे एक डोझी कॅन्डल फॉर्मेशनसुद्धा बघायला मिळतो आहे. सो इथून आपल्याला जर इथे आता रिटेस्ट झालं आहे आणि डे कॅन्डल जर या लेवल्सच्या वरती आपल्याला 125च्या वरती क्लोजिंग होताना दिसली तर आपल्याला या स्टॉक्समध्ये सुद्धा एक 20-25% मुवमेंट बघायला मिळू शकते येणाऱ्या काही ट्रेडिंग डेजमध्ये. त्यानंतरचा आपण स्टॉक ॲनालिसिस करतो आहे तो म्हणजे शक्ती सुगर. ओके. सो यामध्ये सुद्धा आपल्याला एक ट्रेंड लाईन ब्रेकआउट मिळण्याची शक्यता आहे. आणि जर तो तिथून झाला तर खाली 35 या प्राईजला त्याला एक सपोर्ट घेताना तो आपल्याला दिसतो आहे. सो एक ट्रेंड लाईन ब्रेकआउट जर आपल्याला मिळालं तर या स्टॉक्समध्ये सुद्धा आपण थोड्या बहुत प्रमाणामध्ये अपट्रेंड अनुभवायला मिळू शकतो काही पुढच्या वीक्समध्ये. त्यानंतरचा आपण जो स्टॉक घेतला आहे तो आहे JK पेपर्स. सो JK पेपर्सच्या सुद्धा वीकली कॅन्डल्सवर आपण ॲनालिसिस करतो आहे. आणि ज्या पद्धतीने तुम्ही बघू शकता की
जे के पेपर्समध्ये अगदी 445 ही एक रेझिस्टन्स लेवल होती आणि ती रेझिस्टन्स लेवल ब्रेकआउट देऊन त्याने 637 ही लेवल आपल्याला गाठलेली बघायला मिळते. आता तिथून त्याचा एक रिव्हर्सल पॅटर्न सुरू झालेला आहे. पण ही पूर्वीची जी काही रेझिस्टन्स होता तो जेव्हा ब्रेक झाला तर तो आता ही लेवल ॲज अ सपोर्ट लेवल म्हणून ॲक्ट करू शकते. सो पुढच्या वीकली किंवा डेली कॅन्डल्समध्ये जर या लेवलच्या वरती स्टॉक सस्टेन करू शकला तर इथून जर आपल्याला एक रिव्हर्सल मिळाला तर 502 ते इथे तुम्हाला एक पुन्हा रेझिस्टन्स एक इमिजिएट रेझिस्टन्स आपण इथे बघू शकतो आहे. सो 502 ते 503 याच्यावरती जर त्याची क्लोजिंग झाली किंवा 501 502च्या वरती जर आपल्याला क्लोजिंग बघायला मिळाली जे के पेपर्समध्ये तर पुन्हा एक आपल्याला अपट्रेंड इथे अनुभवायला मिळू शकतो काही पुढच्या ट्रेडिंग डेजमध्ये. आणि त्यानंतर आपण व्ही आय पी इंडस्ट्रीज हा स्टॉक ॲनालिसिस करतो आहे. सो यामध्ये सुद्धा आपण क्विक बघू शकतो वीकली टाईम फ्रेममध्ये 570 ते 575च्या दरम्यान आपल्याला एक रेझिस्टन्स लेवल फॉर्म झालेला एक हर्डल फॉर्म झालेला बघायला मिळतो आहे. आणि तुम्ही जर अजून थोडं बॅक टेस्ट केलं तर ही लेवल ॲज अ सपोर्ट म्हणून काम करत होती. त्यानंतर तिचा ब्रेकआउट आपण इथे बघितला आहे आणि त्यानंतर ती आता पुन्हा रेझिस्टन्स म्हणूनच जो सपोर्ट होता तो आता रेझिस्टन्स म्हणून वर्क करतो आहे. आणि याच्यावरती जर डेली कॅन्डल्स तुम्हाला 570 ते 575च्या वरती जर एक डेली कॅन्डल सस्टेन झाली तर इथे आपल्याला एक छान ब्रेकआउट मिळण्याची शक्यता आहे आणि इथून तुम्हाला छान अपट्रेंडसुद्धा बघायला मिळू शकतो काही ट्रेडिंग डेजमध्ये. सो हे होतं आजचं ॲनालिसिस. आणि तुम्हाला जर आजचं ॲनालिसिस तुम्ही याला बॅक टेस्ट करा किंवा तुम्ही मंडेला बघा. मी अजून पुन्हा सांगते की आपण बाय सेलचा कुठलाही रिकमेंडेशन दिलेलं नाही आहे. हे फक्त ॲनालिसिस आहे एज्युकेशनल पर्पजसाठी. सो तुम्हाला जर कुठल्या स्टॉकबद्दल ॲनालिसिस डिस्कस करायचं असेल तर तुम्ही आपल्या कमेंट्समध्ये तुम्ही देऊ शकता. आपण नक्कीच प्रयत्न करू पुढच्या व्हिडिओजमध्ये तुमचा स्टॉक स्टडी करण्याचा त्याच्याबद्दल थोडं डिस्कशन्स करण्याचा. आणि जर हे ॲनालिसिस तुम्हाला आवडत असेल तर प्लीज व्हिडिओजला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला नक्की क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओज जे काही अपलोड होतील त्याचं फर्स्ट नोटिफिकेशन हे तुम्हालाच मिळेल. सो थँक्यू. पुन्हा भेटूया नेक्स्ट ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.